नमस्कार. चला आज एका पत्राची गोष्ट पाहूया. पण हे काही साधं पत्र नाही आहे. ही गोष्ट आहे काहींनी एकत्र येऊन केलेल्या एका मागणीची, एका अत्यंत गरजेच्या बस सेवेसाठी केलेल्या औपचारिक विनंतीची. ही गोष्ट आहे एका बसची, पण फक्त एका बसची नाही, तर त्या बसवर अवलंबून असलेल्या शेकडो लोकांच्या आयुष्याची. ही गोष्ट फक्त प्रवासाची नाही, तर ती आहे सुरक्षिततेची, संधीची आणि एकमेकांशी जोडले जाण्याची. तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की ही अडचण नेमकी आहे कुठे आणि तिचं स्वरूप काय आहे. ही गोष्ट आहे एका दुर्गम भागातल्या लोकांच्या रोजच्या जगण्यातल्या संघर्षाची. आपण बोलतोय पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्याबद्दल. इथली काही गावं आहेत वाशेरे, कडलगवाडी, भारतेवाडी आणि टपालवाडी. ही गावं म्हणाना थोडी दुर्गम आहेत, मुख्य रस्त्यांपासून जरा आतल्या बाजूला. आणि हे बघा, हे वाक्य थेट त्या पत्रातूनच घेतलेलं आहे. दुर्गम व ग्रामीण भागात येतात. या एकाच वाक्यात तिथली सगळी परिस्थिती आपल्या समोर येते. दुर्गम हा शब्दच सगळं काही सांगून जातो नाही का? अच्छा, तर या गावांची मुख्य अडचण आहे तरी काय? तर ती आहे संध्याकाळची वेळ. दिवसभर कामधंद्यासाठी, शिक्षणासाठी बाहेर गेलेल्या लोकांना घरी परतताना प्रचंड त्रास होतो. आणि हा त्रास कोणा एकाला नाहीये. याचा परिणाम होतोय विद्यार्थ्यांवर, कामावरून परतणाऱ्या महिलांवर, शेतकऱ्यांवर, अगदी ज्येष्ठ नागरिकांवर सुद्धा. थोडक्यात सांगायचं तर रोज प्रवास करणाऱ्या प्रत्येकावर याचा परिणाम होतोय. आता ही तुलना बघा, खूप महत्वाची आहे. एका बाजूला आहे सार्वजनिक वाहतूक, जी संध्याकाळी असतेच नाही. आणि मग पर्याय काय उरतो तर खासगी वाहनं, पण ती एकतर खूप महागडी आहेत आणि दुसरा म्हणजे तितकीशी सुरक्षितही नाही. म्हणजे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी काहीशी अवस्था आहे. पण या समस्येवर हे गावकरी गप्प बसले नाहीत. त्यांनी ठरवलं की एकत्र येऊन काहीतरी करायचं. आणि इथूनच त्यांच्या एकजुटीची आणि कृतीची गोष्ट सुरू होते. त्यांनी काय केलं तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस डेपो व्यवस्थापकांना एक शासकीय निवेदन दिलं. हे फक्त एक साधं पत्र नव्हतं, तर ती होती कळकळीची मागणी. त्यांच्या रोजच्या त्रासातून आलेला हा एक आवाज होता. आणि ही मागणी घेऊन कोण पुढे आलं तर गावाचं नेतृत्व. यात वाशरे गावचे नवनिर्वाचित सरपंच संभाजीराजे कुडेकर आहेत, चेअरमन शंकरराव तरडे आहेत, वकील लहू तरडे आहेत आणि गणेश शांताराम तरडे यांसारखे तरुण कार्यकर्तेही आहेत. म्हणजे बघा, यात गावातील प्रत्येक स्तराचं प्रतिनिधित्व आहे. ही मागणी संपूर्ण समाजाची आहे हेच यातून दिसतं. ओके, तर मग या पत्रात त्यांनी नेमकी काय मागणी केली आहे ते पाहूया. आणि त्यांच्या मागण्या खूपच स्पष्ट आणि व्यावहारिक आहेत हे नक्की. त्यांच्या दोन मुख्य मागण्या आहेत. पहिली, संध्याकाळी 5:15 वाजता खेड डेपोतून खरपूडला जाणारी एक बस सेवा सुरू करा. आणि दुसरी, दुपारी 2:15ला राजगुरुनगरहून वाशेरेला जी बस येते तिला थोडं पुढे भारतेवाडीपर्यंत न्या. एकदम सोप्या आणि गरजेच्या मागण्या. आता या कथेचा सगळ्यात इंटरेस्टिंग भाग, या गावकऱ्यांनी फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार नाही केला, त्यांनी हेही सांगितलंय की त्यांच्या मागणीमुळे या बस सेवेचा थेट परिणाम किती लोकांवर होईल. तर आकडा आहे शेकडो. अनेक गावांमधल्या शेकडो प्रवाशांना याचा रोज फायदा होणार आहे. म्हणजे मागणी छोटी असली तरी तिचा प्रभाव खूप मोठा आहे. आणि हा मुद्दा तर सगळ्यात महत्त्वाचा आहे. गावकऱ्यांनी पत्रात स्पष्ट लिहिलंय की दिलेलं आहे, मागणी केलेली आहे. आणि आता ही सगळी गावं, तिथले लोक एका उत्तराची वाट बघतायत, एका सकारात्मक उत्तराची. आपण सदर मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य तो सकारात्मक निर्णय घ्यावा ही नम्र विनंती. किती नम्रपणे पण ठामपणे त्यांनी आपली मागणी मांडली आहे. याच एक आशा आहे, एक विश्वास आहे. आणि हाच प्रश्न आता आपल्यासमोर उभा राहतो. एका दुर्गम भागातील काही लोकांनी एकत्र येऊन केलेला हा प्रयत्न, त्यांचं एक पत्र, खरंच शेकडो लोकांचं आयुष्य बदलू शकेल का?